अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. देव म्हणतात, बाळा, तू जर या संदेशाला पुढील 5 मिनिटे दिलेस तर तुझ्या भाग्यात तो चमत्कार घडेल जो आज तू पर्यंत कधी अनुभवलेला नाहीस. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज येथे या संदेशाच्या मार्फत उपस्थित आहे. तुझी काही इच्छा माझ्याकडे प्रकट केली आहेस ती मी तुला देणार आहे. तू चिंता करू नकोस. ते पूर्ण करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहो. हा संदेश तुझ्यासाठी एक मौल्यवान संदेश ठरणार आहे. तेव्हा या संदेश टाळून पुढे जाऊ नकोस. मीच अनंत आहे. जे काही सुरू आहे तेही मीच आहे. वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ मीच आहे. तुमच्यासाठी जे काही सर्वोत्तम आहे ते देण्यासाठी मी तुमच्यापर्यंत इथे उपस्थित आहे, निर्माण झालेला आहे. तेव्हा सर्व काही जे सुरू आहे, देवाची लीला सुरू आहे. या प्रकाशमान सृष्टीत तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्ही माझ्याकडे मागू शकता. मी त्याचे आशीर्वाद रूपांतर करून देणार आहे. मी प्रत्येक वेळेस देह बदलला असतो, पण माझे रूप निरंतर बदलत असते. जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता आणि प्रेमाने, श्रद्धेने, भक्तीने जे काही मागू लागता ते मी देण्याचा प्रयत्न करतो. संदेशापर्यंत आला आहात, आता काळजीमुक्त व्हा. जो कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला माझ्याकडे ती प्रेमाची प्रार्थना करू इच्छितो त्याला ते प्रेम नक्कीच प्राप्त होईल. मला माहिती आहे की तुमच्या जीवनात खूप काही असे कलह होते जे आजपर्यंत सहन केले आहे. त्यामुळे तुम्हाला त्या कलहांना पुढे जावे लागणार नाही. ते आता इथून पुढे नष्ट होतील. माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करणार आहे. जेव्हा तुम्ही ती प्रार्थना करता तेव्हाच माझ्याकडे ती प्रेमाची प्रार्थना करू इच्छिते त्याला मी प्रेम नक्कीच प्राप्त करतो. स्वामींची निरंतर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 1111 टाईप करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे लिहा आणि हा संदेश 5 लोकांना जरूर शेअर करा. म्हणजे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. त्याचे पुण्य तुमच्या पदरात बांधल्या गेले आहे. आता निश्चित राहा आणि देवाचे नित्यस्मरण करा. नित्यस्मरणाने तुमच्यातील दैवी शक्ती जागृत राहतील. देव म्हणतात, बाळा, चुकूनही कुणाचे नुकसान करण्याचा विचारही मनात आणू नकोस. जेव्हा तुम्ही कुणाचे नुकसान करण्याचा मनात संकल्प करतात तेव्हा देवही तो संकल्प पूर्ण करू देत नाही. हे लक्षात घ्या. जर तुम्ही चांगले कर्म केले तर ते देव पाहतात. तुम्ही जे काही जागृत राहील. देव म्हणतात, बाळा, चुकूनही कुणाचे नुकसान करण्याचा विचारही मनात आणू नकोस. मनात चांगलेच विचार कर. जेव्हा तुम्ही या अंतरात्म्यातून कुणाच्यासाठी चांगल्या इच्छा मागाल तेव्हा देव अधिक आशीर्वादसह तुमच्याकडे आशीर्वाद देतील. यावर विश्वास ठेवा. देवाची नजर प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे.
तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व काही दिल्या जाईल. बाळा, देव म्हणतात, जेव्हा तू चांगले कर्म करशील, चांगल्या रीतीने पुढे जाशील, तेव्हा मी तुझ्यासाठी कार्य करीन. धनसंपत्ती एकत्र करावी, पण ती तुझ्यासोबत येणार नाही. कारण हे धन भूमीच्या भूमीवरच राहणार आहे. येणार ते तुझे सोबत चांगले कर्म. म्हणून नेहमीच चांगले कर्म कर, चांगले विचार कर, चांगल्या दिशा प्राप्त होतील. तुझे कार्य कुठेही अडकणार नाही. देवावर संपूर्ण विश्वास ठेव. देव सतत तुझ्यासाठी कार्य करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा देवाला एक हाक मारता आणि देवाकडे मनोमन इच्छा मागता करावी, पण ती तुझ्यासोबत येणार नाही. रूपात आशीर्वाद देतात, यावर विश्वास ठेवा. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई, तुमचा शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे असं लिहायला विसरू नका. भाग्यवंत ठरा. कधीही कुणाचे अहित पाहू नका. ते तुमचे नाते असो किंवा कोणी दुसरे. जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा देव ते पाहतात, हे नक्की ध्यानी धरा. म्हणूनच मनापासून चांगले वागा, चांगले कर्म करा. चांगल्या कर्मांना चांगली गती प्राप्त होते. तुम्हाला नवीन दिशेतून काहीतरी प्राप्त होणार आहे, यावर विश्वास ठेवा. देवाने तुमच्या मनातले ओळखले आहे. तुमच्या दिशेने ते सर्व काही येत आहे. चमत्कार ते अद्भुत चमत्कार घडणार आहे. देव म्हणतात, तुझा आनंदाचा प्रवास या दिशेने सुरू आहे. त्या दिशेने मी तुझ्यासोबत आहे. चिंता करू नकोस. हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक जेव्हा तुझ्यासोबत आहे तेव्हा तुला कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. काळजी करण्याची आवश्यकता नाही. तू जे काही मागत आहेस ते तुझ्या मार्गात तुला दिल्या जाईल. ते आशीर्वादासह तुझ्यापर्यंत येईल आणि तुझे जीवन समृद्ध करेल. सुखसुविधा आणि अत्यंत असे देव आशीर्वाद देऊ इच्छितात. स्वीकारण्याची आवश्यकता नाही. असे काहीतरी तुझ्याकडे येत आहे जे देव तुला देऊ इच्छितो. तुझ्या या ब्रह्मांड देवावर विश्वास आहे ना, मग तो तसाच ठेव आणि पुढे चालत राहा. तुझे कर्म करत राहा, कारण तुझ्या कर्मातूनच तू ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करणार आहेस. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. त्यामुळे तुझे जीवन काय, पण तुझे संपूर्ण कुटुंब सुरक्षित आनंदी होणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबात आज ज्या कारणांना कलह होत आहे ते सर्व काही मिटवल्या जाणार आहे. तू समृद्धी, ऐश्वर्य, तुमचे घर भरले जाईल. जी भरभराट मी तुम्हाला देऊ इच्छितो ती पुढील काही काळातच तुमच्याकडे प्राप्त करणार आहे. येणारे कलह हे 15 दिवस खूप काही ठरणार आहे. आज जरी तुम्हाला ते दिसले नसले तरी देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी उभी आहे. याचा अनुभव कित्येक बाळ करत आहे. जेव्हा तुम्ही खूप काही चांगले कर्म करतात त्या दिशेने तुमच्याकडे येत आहे. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.